नमस्कार मित्रांनो, मी महेश पाटील. माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. आता आपण उभे आहोत कोकणवाडी एन ए प्लॉटिंगच्या स्कीममध्ये. ही कोतवडे गावातली स्कीम आहे. रत्नागिरीपासून 25 किलोमीटर आहे आणि गणपतीपुळ्यापासून फक्त 10-12 मिनिटाचा ड्रायव्हिंग डिस्टन्स आहे. टोटल जो लेआउट आहे हा 9.5 एकरचा लेआउट आहे आणि ह्याच्यात 55 प्लॉट काढलेले आहेत. सध्या जे उपलब्ध आपल्याकडे जे प्लॉट आहेत ते साधारणतः 4 गुंठ्यापासून 7.5 गुंठ्यापर्यंत आहे. सर्व प्लॉट आहेत ते पूर्ण डेव्हलप केलेले आहेत. लाईट, पाणी, लागती झाडं आहेत आणि खूप सुंदर डेव्हलप केलेलं आहे. आतमध्ये आता आपलं क्लब हाऊसचं काम सुद्धा चालू आहे, तेही आपण बघूया. हायमास्ट लावलेले आहेत, CCTV आहे, 2 गेट आहेत, सिक्युरिटी आहे. म्हणजे पूर्ण व्यवस्थित प्रोफेशनलरित्या मेंटेन केलेली साईट आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे हा 360 डिग्री व्हिडिओ आहे, जेणेकरून तुम्हाला पूर्ण साईटवरती न येता सुद्धा पूर्ण साईट चारी बाजूला व्यवस्थित बघता येईल. याच्यात कुठल्याही प्रकारचं मिसगाईड किंवा तुम्हाला चुकीची माहिती मिळणार नाही. जे काय आहे वास्तविक आहे तेच तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर चला पटकन पाहूया आपण पूर्ण साईट. आता आपण साईटच्या आतमध्ये आलो आहोत. हा जो कोपऱ्यातला प्लॉट आहे माझ्या उजव्या हाताला तो 49 नंबर आहे, तो 9.25 गुंठे आहे. ह्याच्या पुढचा जो प्लॉट आहे तो 50 नंबर आहे. त्याच्यानंतर 51 आहे, 52 हे साधारण 3-4 गुंठ्याचे प्लॉट आहेत. ह्याच्या उजव्या हाताला परत आपण जे बघता एरिया हा ॲम्युनिटी एरिया आहे. सध्या तिथे आपलं कन्स्ट्रक्शन ऑफिस आहे. ह्याच्यानंतर आपण 28 नंबर आहे. ह्याच्यानंतर आपण गेट नंबर 1 मध्ये वळतो. तिथे 29 नंबरचा हा कॉर्नरचा प्लॉट आहे. त्याच्या शेजारी नारळाचं जे झाड दिसतं आहे तो प्लॉट नंबर 30 आहे. तुम्ही बघू शकता 20 फुटी रोड आहेत. दोन्ही बाजूला गटर केलेलं आहे, फ्लॉवर बेड केलेलं आहे, सोलार लाईट लावलेले आहेत. प्रत्येक प्लॉटला MS गेट आहे, पाण्याचं कनेक्शन दिलेलं आहे, लागती झाडं आहेत. आता गेल्या व्हिडिओमध्ये जे आपण पाहिलं मिसेस पवारांचं इंटरव्ह्यू, त्यांचा हा डाव्या हाताचा बंगला आहे, तुम्हाला दिसेल. छोटंसं आपण सर्कल बांधलेलं आहे आतमध्ये. इथून आपण वळतो आणि आपण आता गेट नंबर 2 कडे जातोय. गेट नंबर 2 कडे जाताना आपल्याला पहिले एक उजव्या हाताला वळायचं असतं. तिथून वळल्यावरती आपण ॲम्युनिटी एरियाकडे जातो. पहिले आपण गेट नंबर 2 मधून बाहेर पडूया, म्हणजे तुम्हाला पूर्ण आयडिया येईल. हे बघा काही कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, तुम्हाला दिसेल डाव्या हाताला. हे आता आलो आपण त्या उजव्या हाताच्या टर्नला जो आपला ॲम्युनिटी एरियाकडे जातो. आता हा समोर आपला गेट नंबर 2 आला. इथून आपण बाहेर पडल्यावरती प्लॉट नंबर 46 येईल. हा बघा हा कोपऱ्यातला प्लॉट नंबर 46 आहे. त्याच्या बाजूला 47 आहे, त्याच्या बाजूला 48 आणि 49. हे सर्व मोठे प्लॉट्स आहेत, 9-10 गुंठ्याचे प्लॉट्स आहेत आणि ह्याचा कमर्शियल वापर तुम्ही करू शकता. तर आता आपण जाणार आहोत आपला जो ॲम्युनिटी एरिया आहे त्या भागात. हे आलो आपण ॲम्युनिटी एरियाच्या भागात. आता तुम्ही बघू शकता, इथे सुद्धा तुम्ही बघू शकता छान हिरवंगार सगळं हायमास्ट तुम्हाला दिसत असेल. हा क्लब हाऊसचं काम चालू आहे. माझ्या बाजूला प्लॉट नंबर 53 आणि 54 आहे, तो सुद्धा विकायचा आहे. ही पाण्याची टाकी आहे उजव्या हाताला, ट्रान्सफॉर्मर लावलेला आहे आणि फार सुंदररित्या आपली साईट मेंटेन आहे. हे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता. तर आता पुन्हा आपली साईट व्हिजिट झालेली आहे. आपण ज्या जागेवरती उभे आहोत ती बेसिकली ॲम्युनिटी एरिया आहे. क्लब हाऊसचं काम चालू आहे, स्विमिंग पूलचं पण काम चालू आहे. साधारणतः दिवाळीपर्यंत पूर्ण साईट ओके होऊन जाईल. ही साईट पूर्णतः प्रोफेशनलरित्या बनवलेली आहे, मेंटेन करता आहेत. हा खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे साईटचा. इव्हन तुम्ही बघाल हायमास्ट सुद्धा आपण लावलेले आहेत साईटवरती. पाण्याची टाकी ओव्हर टँक सुद्धा बनवलेला आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. नमस्कार.